शुभ सकाळ मित्रांनो, नमस्कार. तुमचं स्वागत असं एका नवीन छान मिनी व्लॉगमध्ये. तर खाली माळ्यात इलं होतंय. तर आज असंच आपल्याकडे क्रिकेटचे सामने. तर इकडे बघताच काय माहिती आपली ही कमिटी म्हणजेच क्रिकेटचा मंडळ असा. तर आज जो काय टीमी येणार होतो क्रिकेट खेळण्यासाठी त्यांच्यासाठी आपण म्हणजेच माझी बायको आणि पूर्वा इकडे कांदेपोहे बनवित होते. तर बरंचसं आपला ह्या क्रिकेटचा मंडळ मित्रांनो आपल्या वाडीतला इला असला. तर पहिलो क्रिकेटचा सामना रंगलो होतो तो म्हणजे पावनाई पाडगाव वर्सेस जांबाई पोंबुले यांच्यात. आणि त्याच्यानंतर जो अंतिम सामना जो काय रंगलो होतो तो म्हणजे धालवल आणि त्याचबरोबर पावनाई पाडगाव यांच्यात. तर मस्तपैकी दोघांनी चांगलो क्रिकेट खेळले. तर पहिलो क्रमांक केलो असतो धालवलचा आणि द्वितीय क्रमांक होतो तो पाडगावचो. तर संध्याकाळी आमच्या भावाचा होतो बर्थडे. तर मस्तपैकी केक वगैरे कापला. तर इकडे बघताच केक इकडे सर्व करत होते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी होतो आमच्या गावचो रविवारचो ह्यो आठवडी बाजार. तर बाजारात गेलं होतं. तर बाजार तसं बघू गेलं असतं पहिल्यासारखं एवढं काय भरत नाही. तर इकडे बघताच हे आपले गुरवाडचे काका असत मंचुरियन भेळ यांच्याकडे मस्तपैकी भेटता. तर इकडे लाल परीचा पण मंडळीनं काय माहिती आहे आगमन झाला होता. तर हे असत कोल्हापूरचे काका जे कडधान्य लाल मसूर तिखट वगैरे असं काय ना काय घेऊन येतात. त्याचबरोबर इकडे त्रिशा रडोग लागला म्हणून त्याला काय माहीत आहे मस्तपैकी खेळणा घेतला. आणि त्याच्यानंतर मस्तपैकी आमच्या या सुख नदीचो नजारो घेऊन घरी येईल. आणि घरी येल्यानंतर जेवलं वगैरे आणि गेलंय थेट आम्ही काय माहिती आहे तळ्यात. तर तळ्यात आमचं काम होता. तर ॲग्रो सर्व्हिस सेंटर तुम्ही बघताच. तर ह्यो असा काय माहिती आहे आमचं ह्यो मच्छू दादा. तर आज आपल्या भात बियाणं घ्यायचा होता. तर आपण इला होता मच्छू दादाकडे. तर इकडे आपण 10 किलोचा रत्नागिरी 8 म्हणून या भात बियाणं घेतला. तर मच्छूदाराकडे भात बियाण्याबरोबर तुमका बरीचशी ना शेतीविषयक इकडे औषधं वगैरे पण भेटून जातील. तर इकडे तुमका कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलो असा. तर काय माहिती आपण रिटर्न आता घरी चालला असा. तर जाताना आपल्या इकडे आपलो भाऊ भेटलो असा. तर आशी इकडे मस्त इकडे ना तुमका गुळाचा चाय भेटत. आशिष भावाच्या हातची गुळाची मस्तपैकी छान अशी चाय पिऊन जी काय सुस्ती उरली होती ती उडवून टाकली. आणि जाताना मस्तपैकी आपल्या लालपरी म्हणजेच आपल्या वस्तीच्या मंचा गाडीचा पण दर्शन झाला असा. तर येईपर्यंत घरी 6:30 पावणे 7 झाले. तर मस्तपैकी सूर्यास्ताचं पण नजारो घेतलं. तर मित्रांनो आजच्या ह्या मिनी ब्लॉगमध्ये एवढाच. तर आजचा मिनी ब्लॉग कसं वाटलो तो प्लीज कमेंट करून सांगा.